दलादानास परविद्या देऊन पूर्ण कृपा, नुसती कृपा नाही, पूर्ण कृपा करून परविद सिद्धांत निरोपीला बोध कलंकी आणि 12वा बसवनाशी दिले ज्ञान. 13वा देवराज प्रभूशी मुक्त केले माझे दत्तात्रय, आपले सर्वांचे दत्तात्रय गुरु परज्ञानाचे उद्धरू. त्यांचे चरणी आपण सर्वांनी नमस्कार करू अनन्य भावाने. आता वंदू कुणाला, आता आपणाला कुणाला वंदन करायचे? साधू संत सज्जनासी, जे महा अनुभवी विचक्षण, त्यांच्या कृपा कटाक्षे ज्ञान होय सर्व अज्ञानीया. अहो, जे परज्ञानाचे दीपक, माया आणि ब्रह्म यांचे परीक्षक असे कसे आपल्या देशमुख सरासारखे आणि ताराचंद महाराजासारखे सांगणारे, यांचं प्रत्येक प्रक्षेप कानातून पूर्ण तत्वातून सांगणारे उघड करून हे आपले साधू ताराचंद यांच्या सारखे परीक्षक, अध्यात्म आणि परात्पर शोधक अशा त्या साधूशी आपण नमन करावे. अरे जे पिंडदान, जे पिंडदान शोधती तत्वज्ञान कथन करती, याला स्वरूपावरी दर्श ठेविती, ते कशाचे बहुरूपी साधू म्हणावे अशाला? ते का साधू कायचे? हेच ज्ञान तयासी, खरा अनुभव नसे तयासी. निमग्न राहे पिंड ज्ञानाची, ते कसे साधू म्हणावे? आवाज ऐकू येतो का बा मामा? मी सांगतो, तुम्हाला अडचण आली तर तुम्ही चालूच ठेवा. बर बर. निमग्न राहे पिंड ज्ञानाशी, ते कैसे साधू म्हणावे? जे का पंचकरण सप्तकरण महावाक्य शोधिती व सगळ्या भक्ताला व गुरुभाऊ बंधीला संपूर्ण त्यांचा निर्णय चहू प्रकारे घेती, अशा ते साधू म्हणावे. कसे? जेह अजेह झदार वाचांश शब्दांश लक्षांश तदपद तवपद असे पदास निवडती, जे ते साधू म्हणावे. ते कसे साधू? ते कोणते साधू? ते ब्रह्मानंदाचे कोण परब्रह्माचे यांचे साक्षात अवतरले स्वयंमूर्ती मंत खग पुरुष जैसे. ऐशा साधूस नमस्कार करावा, म्हणून धरावा सूक्ष्म गुरुमार्ग. आनंद देवदत्त महाराज, आनंद देवदत्त. म्हणून धरावा सूक्ष्म गुरुमार्ग लावा लक्ष दुर्ग. हाती घेऊन या ज्ञान खडग, चढावे 42 स्वर्ग. दत्त कृपेवरून सांगतो, सूक्ष्म गुरुमार्ग लावा लक्ष करू, हाती घेऊन ज्ञान खडग, चढावे 42 स्वर्ग. आता ही 42 वर्ग कसे, काय, कोणते आणि कसे चढायचे, हे माझ्या बुद्धीला, अल्पमताला, मी अडाणी आहे का जास्ती शिकलेला नाही, पण सांगतो जेवढं दत्त महाराजांनी कृपा करून मला जेवढं सांगितले सुचविले तेवढं सांगतो, जास्ती आपणाला येत नाही. चढावे 42 स्वर्ग, चढावे 42 स्वर्ग. सूक्ष्म म्हणजे कसा? सूक्ष्म, अति सूक्ष्म, अनुरेवणपेक्षा लहान असा आपला कोणता मार्ग आहे? सूक्ष्म गुरुमार्ग लावा हो लक्ष दुर्ग. हाती घेऊन या ज्ञान खडग. कोणचं घ्या खडग? हाती आपण ज्ञानाचं स्मरण करून त्यांचा अभ्यास करून हाती घ्या, ह्या ज्ञानाचं खडग घ्या आणि तरा 42 स्वर्गावर. म्हणजे सुयेच्या इंद्याहून या मार्गाची खूण, जावे हो सूक्ष्म होऊन
पहावे मूळ स्थान, जावे हो सूक्ष्म होऊन पहावे मूळ स्थान. म्हणजे काय? सुई आपली शब्दाला सुई शिवायची सुई तशी असती, तशी त्या सुईच्या इंद्याहून या मार्गाची बारीक खूण आहे. म्हणजे आपल्या ज्ञानाचं चलवणूक इतकी बारीक आणि स्वच्छ आणि निर्मळ आहे. जावे सूक्ष्म होऊन पाहावे मूळ स्थान. कसं होऊन जायचंय आपणाला? बिल सूक्ष्म अणुरेणूपेक्षा सूक्ष्म होऊन, म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये पत्रामध्ये जसा उजेड पडतो आणि त्या उजेडामध्ये सूक्ष्म जंतू दिसतात, तसं आपल्याला सूक्ष्म होऊन जायचंय. जावे सूक्ष्म होऊन पहावे मूळ स्थान, सूक्ष्म गुरुमार्ग लावा हो लक्षे दुर्ग. मूळ स्थान तंतु कात झाले नाही, तंतु कातिनीचे धरावे बिना पाया वाचून जावे. संत पाऊले चालावे अंतरी प्रवेशावे. कसं जायचंय? कातीन जशी आपल्याला पंचमीला आपण नागाची तो पहावा म्हणतो, जसे नाग पाहतो नागाच्या अंगावर कातीन येते, अशी कातीन येते की त्याचं आयुष्य संपल्यावर म्हणा नाही कसं म्हणा, त्याच्या अंगावर जशी कातीन यायची तशी त्या का तंतू कातणीचे धरावे आणि बिया पाया वाचून जावे. कसं जायचंय बिला पाया वाचून? त्या तंतू कातणीच्या धरावे आणि नामस्मरण करून रात्रंदिवस त्याचा ध्यास धरून बिना पाया वाचून जावे. म्हणजे आपणाला महाराज आपले कसे नेते ती त्यांनाच माहिती, पण जाताव आपण. बिना पाया वाचून जावे संत पाऊले चालावे. संताच्या पाऊलाप्रमाणे चालावं आपण, काही हालचाल करू नये. जसे संत चालतात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे. अंतरी प्रवेशावे, त्यांच्या अंतर्यामध्ये आपण प्रवेश करावा. कसा करावा? कातणीसारखा. धरा हो शास्त्राच्या तीक्ष्ण, धारा शास्त्राच्या तीक्ष्ण, त्या महादुर्गा कारण. कशा आहे शास्त्राच्या धारा? शास्त्र म्हणजे काय? नामस्मरण. नामस्मरण कसे करायचे आणि कुठं करायचे आणि का करायचे? आपल्या गुरुला विचारा. असं शिक्षण नामस्मरण करायला पाहिजे. अगदी निर्मळ शुद्ध होऊन, शुद्धातलं शुद्ध. त्या महादुर्गा कारण वरती करते गमन, ब्रह्मनिष्ठा जाण. अशा पद्धतीनं चलून त्याच्यावर आपण गमन करायला पाहिजे आणि ब्रह्मनिष्ठा धरायला पाहिजे. पक्का निश्चय धरायला पाहिजे मनाभावातून. असा निश्चय धरापासून अति प्रेमानं आनंदानं असे निष्ठा धरून चालायला पाहिजे. बरं, सूक्ष्म गुरुमार्ग लावा हो लक्षे दुर्ग. अहो गुरु एकांतासी देतो, बीज मंत्र कानी ठुंकितो, या जीवा मारून जीवितो, जीव जीवन मुक्त होतो. कसा नेतो गुरु? आपणाला गुरु कसा नेतो? आपण पश्चाताप करून गुरु करायचा असेल तर गुरु काय करतोय? गुरु एकांताशी नेतो, बीज मंत्र कानी फुंकितो आणि पहिला जीव आहे ह्या जीवाला मारून देवितो. जीवाला मारून म्हणजे पहिला जीव गढूळ आहे, मळालेला आहे, त्याला स्वच्छ करून पुन्हा जेव्हा मारून जीवतो, जीव जीवन मुक्त होतो. म्हणजे भ्रमातून निघतो, सगळं मुक्त होतो. संसारातून प्रपंचातून सुद्धा मुक्त त्याला आप यशस्वी होतो. प्रभू तो दयाळ समर्थ. प्रभू कशा आहे? तो कोण? आपला दत्त प्रभू दयाळ आहे, मायाळू आहे, किनवाळू आहे. याची मोल करताच येत नाही.
आम्हाला तर मला तर काही करता येत नाही बाबा, आपण काय तितका लांब गेलेला शिकलेला नाहू. स्वामी सद्गुरुनाथ अहो त्यांनी दाखविला पंथ, अरे कृष्ण बोधी रे परसिद्धांतात. होय की नाही? कोणचं? मावळचं. म्हणजे बापू महाराज, बापू मामा, मी थोडं अरे वा. बोलतो. हं. जीवन जीवन वैयक्तिक मी थोडं मला बोलायचं. बोला 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 उदाहरण बोला बोला म्हणजे मला घडलेलं, बोला बोला. आजचं नाही, पूर्ण अधिकार आहे तुम्हाला. 1972 सालाचं उदाहरण आहे. कसं मी आम्ही शेतकऱ्याचे लेकर, आपण शेतकरी करीत करीत आपणाला अनुभव आला की गुरु करावा म्हणून. गुरु करावा म्हणून अनुभव आल्यानंतर आमच्या येथे तुमच्यासारखे साधू संत भयंकर होते सौदी, त्यांना विचारलं गुरु करावा, पण मला असं झालंय की मुख्य ठिकाणचा कर, इतर करू नको, असं मला झालंय. म्हणलं मला मुख्य ठिकाण सांगा, मला कळत नाही. मी आणि आमच्या आईबापापासून कावापासून संत समागम माहीतच नव्हता. आमचे आईबाप कच्चा बकरे खात होते. पण मला या दत्त प्रभूंनी किती दाडव आहेत बामा, आता मला डोळ्याला पाणी येते जर सांगायला तर. पाणी येते. एक आनंद आमच्या देवदत्त इथं बघणाऱ्यांनी आमच्या इथं निवर्ती महाराज बघणारे मोने गुरु होते, त्यांना विचारलं महाराज मुख्य ठिकाण कुठं आहे? पण त्यांनी काय म्हणले, अरे तुम्ही पाटलाचे लेकर, तुमचे बाप ही सगळे कच्चे बकरे खात, तुम्हाला काय आठवले तुला हिर असलं? मग मी त्याला उत्तर काय दिलं बापू, अरे मला उत्तर आठवले, तू कशा, तुम्ही संत आहात, माझ्या स्वप्नात येऊन कार सांगितलं तुम्हाला, कारण आमचा सुतार होता तू. मग म्हणला त्यानं बरोबर आहे, तुझंही बरोबर आहे. नाथपंथी नाथावर बघत होते. मग आपले आमदार खासदार इथं येत होते नारळ फोडा ह्याच्या वेळेस येत येत, आणखीन येत येत आपले दिसमुख मेले. नाथ मंदिर आहे, अष्टकाळ भैरवाचं मंदिर आहे. आतापर्यंत मर्जीपर्यंत दिसमुख येत होती इथं नारळ फोडायला. म्हणून मी, त्यांनी मला वाट महावरची दाखविली, तिथं आहे म्हणली मूळ स्थान. आमचं बाप वडील कुणी काही कुठे गेलेलं नव्हतं, पण मला म्हणले, मी म्हणलं वाट कशी जाईन बरं, तिथं जर गेलो तर मला त्यांनी नाहीच विचारलं तर मी काय करू म्हणलं बापू सांगा. पण पुन्हा म्हणले तुम्ही लांब चौकशी करायला, अरे म्हणलं आता बुद्धी कोण देईल, मला काय कळत ती. तर म्हणले तिथे गेल्यानंतर ही 4 कुत्रे जी आहेत, ही दत्ताचे 4 वेद आहेत. ही 4 कुत्रे 4 वेद म्हणून त्यांना त्यांचं काही चलना म्हणून त्यांच्या पायापाशी त्यांच्या राखण म्हणून त्यांचे 4 कुत्री आहेत. तिथं कुत्रे आहेत म्हणले कुठं, माहूरगडला. त्या कुत्र्यापाशी काम करायचं आणि दत्त दत्त म्हणी द्यायचं. म्हणले नाही कुणी विचारलं तर तू इथला पंडित होशील, आणि पण तिथं तुला कुत्रं वाटलं, पण तुला समजत पुन्हा समजलं, आता मी तुला काही सांगत नाही म्हणले. मग तसंच आम्ही केल्यानंतर 6 महिने निघून गेले. पुन्हा तसे आम्ही 2 जण गेला घरचे. तेव्हा त्यावेळेस कोण होते, अच्युत भारती महाराज होते. आष्ट्या 1972 ला. मग पुन्हा त्यांना जाऊन विचारलं, पण असं गेलो आम्ही, आमच्या घरी 12 वर्षे दिवस संत ही चालू होतं, वारकरी संप्रदाय. त्यांचे 5 दिवस सप्ताह करून त्यांचं काय आपल्या ऐपतीप्रमाणे म्हणा कसे प्रमाणे आमच्या थोरले भाऊ पूजा करीत होते व त्यांची समाप्ती करून घालीत होते, ती मला माहित होतं. पण मीही करू लागत होतो. पण मला मी पुन्हा मला मी इथं नग मला ह्या पंथामध्ये मला मी ज्यावेळेस मला वाटेल त्यावेळेस पुन्हा मी गुरु करीन, पुन्हा मी ज्ञान संपादन करीन. म्हणून म्हणून मी गेलो ना तिथं हे केलं. त्यांनी काय म्हणले, पुन्हा दुसऱ्या दिवशी गेला सकाळी, आणि कसं गेला काय म्हणते ती
शुद्ध दशमी पाहून ह्याच्यामध्ये आहे ना ती मला पण आठवत बी नाही. शुद्ध दशमी पाहून करावा अंगीकार गुरु काकांनी घ्यावा मंत्र असं काहीतरी आहे पहा वारकरी संप्रदायामध्ये. त्याच्या योगाने त्या नियमावर मी गेलो. नंतर आदल्या दिवशी विचारलं नवमी दिवशी विचारायचं बरं म्हणले होय म्हणले पुन्हा सकाळी गेलो. सकाळी गेलो नंतर पुन्हा काय म्हणले मी आमची माणसं आणखीन एक आमची एक दोस्ताची माय होती मिलिटरी मधले 2-3 पोरं तिचे मिलिटरी होते तिला मी घेऊन गेलतो दुसरं कोणी नव्हतं माझ्या बरोबर. मग सकाळी गेल्यानंतर नमस्कार केला हे केला सगळे केला बोलला. म्हणजे कुठले काय आम्ही म्हणलं आम्ही लातूर तालुक्यातले आहो. मग का कसे काय काय आहे मी म्हणलं मला एक अनुग्रह घ्यायचा तुमच्याकडून म्हणून मला ही झाली म्हणली उपरती म्हणून आलो मी तुमच्याकडे तर मला तुम्ही अनुग्रह द्या. 5-10 मिनिट बसले काहीच बोलले नसे. पुन्हा म्हणलं महाराज काय आम्हाला आम्ही लांबलचे आहो आम्हाला कधी माहित नाही आलेलं त्यावेळेस सारखा सुद्धा नव्हत्या बापू काही नव्हतं चलत गेलतो आम्ही ह्याच्यावरून मावरून फक्त पाऊल वाट होती. मग पुन्हा थोड्या वेळ झाले पुन्हा म्हणले आणि मी लेकरा बाळात पडलो नाही रे अजून काय म्हणावं बोलावं सांगा आता बापू मामा. मी लेकरा बाळात पडलो नाही म्हणून मग म्हणलं बापू मग लेकरा मग मी आता आम्ही कसं करावं आम्ही लांबून आला आम्हाला यायला लय लांब 500-600 किलोमीटर आमचं गाव आहे तर आम्हाला तसं करू नका काही आम्हाला पादरात या नाही रे अजून मी माझ्या लेकरा बाळात पडलो नाही म्हणले. संपलं आमचं. पण महागारी यावं म्हणलं तर कसं म्हणवतात काय करावं. पण आमच्या माणसाली सांच्याला काय झालं हा इथून महागारी तसं जायचं नाही. काय करायचं मग असा विचार पडल्यानंतर पुन्हा आठवण आली की आम्हाला ज्या गोसायानं म्हणजे तुकाराम भारतीनं दुसरा कोठारी बुवा तो जयराम भारती आणि तुकाराम भारती रमण भारतीचे शिष्य त्यांनी आम्हाला तिथं खुली दिली ती जागा राहायला. ती काय म्हणले अरे बाळानू माझ्या इथं राहा म्हणले तुला तू कुठंच नाही माहित तुला. मी म्हणलं गावात माहित नाही महाराज आम्ही गावात आमचं बाप सुद्धा कोणी आलेलं नाही. बरं म्हणले राहा इथं. मग त्यांना मी सांच्याला विचारलं बाबा मी मंत महाराजाकडे गेलो असं असं झालं मग गुरु करायचा आहे तर म्हणले कर की. पुन्हा आदल्या दिवशी काय झालं ते त्यांच्या दिवाणजीची गाठ पडली बाहेर वाटेवर बसल्यावर देवाजीला म्हणलं ह्या मंत महाराजाचे शिष्य कुठं कुठं आहेत व त्यानं बघ घटकाभर बसला म्हणजे मला म्हणला अरे तुरच म्हणला तुला काय करायचंय अरे म्हणलं ही महारामांगा सगळंच बोलायले. मी म्हणलं मला काही करायचं नाही मला अनुग्रह घ्यायचा आहे. म्हणले तुझ्याचं अनुग्रह घेणं होतं का म्हणले उचलली जीवन लावली टाळायला फुकट आहे का म्हणले अनुग्रह घ्यायचा त्याला पैसा खर्च करावा लागतो. राहिलं म्हणलं बाबा आमच्यापाशी नाही म्हणलं पैसा इतका. पण म्हणलं बापू खरंच मला बुद्धीवर काय दिली देवानं. मी म्हणलं आमच्या लातूर तालुक्यामध्ये एक वेश्याची गल्ली आहे म्हणलं ती वेश्या तुम्हाला म्हणील एवढे पैसे दिले म्हणील एवढे पैसे जास्त बोलत नाही. गप बसला बापा मी पांढरा चिपट होऊन माझ्यापासून उठूनच गेला. पुन्हा मी त्याची गाठ घेतली नका ना म्हणलं. पुन्हा सांच्याला महाराज म्हणले महाराज हो काय असं असं झाले म्हणतो महाराज असे म्हणले तर तुम्ही आमचे कान फुकताव का कारण का इथं मला कुत्र्यापुढे कान फुक करून गुरु ही म्हणले होते महाराज इथले गावातले. मग कुत्र्यापेक्षा म्हणलं ही माणूस बरं आहे की म्हणून त्याच्याकडून कान फुकले आलो. पुन्हा बघा त्या तुकाराम भारती 2 नंबर कोठारी बुवाचे रमण भारती ह्याला महागावला होते बघा ह्याला ही झालेले डोकं क्रॅक झालेलं 2-3 वर्ष गोरेगावला होते. त्यांनीच ह्याचं वाडेगावचं गोपाळगिरी महाराजांनी त्यांनीच वाडेगावचं दत्त मंदिर आणि सगळी आपल्या आनंद सामताळे मार्गाची लाईन वाडेगावला लावून दिली. त्यांनीच लावून दिली बघा त्यांच्या घरचे होते. हा त्यांचे शिष्य होते हे तुकाराम भारती त्यांच्याकडून पण त्यांनी मला सांगितलं की असा ते बाबा म्हणले मी बी शहाणा नाही म्हणले हुशार नाही मी बोंबलत गेलतो म्हणले की मिलिटरी मधून राघव व्हायचा गायचा आलोय म्हणले
मी बी काही शहाणा नाही म्हणले, पण हे बघ म्हणले, फक्त नामस्मरण घे. आणि मला काय दिलं, दो माळ जप करायला आणि पूजा पद्धत आणि बाळक्रीडा, ही बघ म्हणले. ह्याच्यावर तू भरपूर निष्ठा ठेव, तू नाही तुझं सगळं पसारा चांगलं चालेल म्हणले. त्याच्यावर बघा, आतापर्यंत तुमची गाठ, आपली गाठ त्या परमेश्वरानं तसं झालं म्हणून आज तुमची आमची गाठ पडली. आणि तुम्ही मला सेवा करा म्हणून दोन शब्द बोलण्याकरता, मला काही करण्या वाकडे तिकडे कसे काही ना बोलण्याकरता, सेवा करण्याकरता काही संधी मिळाली मला. हे माझं कल्याण, हे माझं हे आहे. तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद मला ही मिळाले. मला काय दुसरं, आमचं गाव मोठं आहे, कुणीच नाही मला सोबती, मी एकलाच घर आहे आमचं. हे माझा दृष्टांतच होता बघा असा. आता करतो सुखरूप झालो. जीव 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 झाली की नाही. सद्गुरु महाराज की जय. जीव जीवन मुक्त होतो, प्रभुत्व दया समर्थ. स्वामी सद्गुरुनाथ त्यांनी दाखिला पंथ करत नबोधी परसिद्धांतात. म्हणजे मग स्वामींना आपणाला सद्गुरु नाथाने काय केलं, शिक्षण दिलं. गुरुने आपणाला सांगितलं, गुरुने वाट दाखविली. आपण सद्गुरूपर्यंत गेला, दाखविली वाट शास्त्राच्या आधारे. त्यांनी दाखविला पंथ आपणाला सगळा. म्हणून तुम्ही आम्ही आपण एक जीव होऊन आता आपण चला लागला आहो. गुरु स्वामी समर्थ गुरुनाथांनी दाखविला परपंथ. आता इथून पुढे 42 स्वर्गाचा हा मार्ग दत्त प्रभूंनी दलादनाला सांगितलेला आहे. काय सांगितला, कोण सांगितला, कसा सांगितला, हे काय आता इतकं काय इतकं आठवत नाही आपणाला. पण दलादनाला सांगितला व त्याने सांगितल्याप्रमाणे केला, व त्याने आपल्यासारख्याला ह्या जगाला करून दाखविला. म्हणून आज संत समागमामध्ये मी संत समागमामध्ये घेतलेला, संत समागमामध्ये आज मी 2 शब्द येडे वाकडे काही का होईना जसे येईल तसे तुमच्या आज्ञेप्रमाणे बोलायला लागलो आहे. तर याच आपण स्पष्टीकरण लक्ष करावं आणि चूक भूल सांगावी. 42 स्वर्गाचा मार्ग दत्त प्रभूने दलादनाला सांगितला व त्याने केला, व त्याने जगाला दाखविला. म्हणून आज संत समागमामध्ये मी या सगळ्याचा सेवक आहे, दास आहे, घेतला आहे. 42 स्वर्गाचा मार्ग सुरू केला. याची लिंक टाका मामा. टाकले चालू द्या बाप्पा, चालू द्या. 42 वर्गाचा मार्ग सुरू केला. कुणी केला, कसा केला, का केला, याचं कारण काय, तर गुरुदासानी सगळं शिक्षण घेऊन आपल्यासारख्या गुरुदासानी गुरुनी विचारून हे करून परज्ञानातून उल्लेख केला आहे. जसे तुम्ही मामा आम्हाला 42 वर्गाचा सगळं समजावून सांगता, पदाचा मार्ग सांगता, तसा उल्लेख केला आहे. इस दुनिया में बहुत पंथ आहेत, पण त्याचे वेगळे वेगळे मत आहेत. पंथ एक नाही, पुष्कळ पंथ आहेत, पण त्याचे मत वेगवेगळे आहे. दत्तात्रेय प्रभूंनी निरंजनाला हा मार्ग शिकून व देवालयाला मोक्षाला पाठविले आहे. आणि व अनेक भक्त आहेत जाणारे आणि चालणारे, तर कसा शिकविला, कुणी शिकविला, दत्तात्रेय प्रभूंनी निरंजन व देवालय ऋषीला हा मोक्षाला पाठविलेले आहे. नुसतं सांगीवांगी नाही, आपले त्याच्यावर शेकडो ग्रंथ आहेत ऐकण्यासारखे. ऐकणाराला पुष्कळ आहे. याच्यामध्ये ऋषीचं मत नाही, कुण्या कविकर्त्याचं मत नाही, कुण्या साधूचं मत नाही, कुणा वैराग्याचं मत नाही. खास दत्त
दत्तात्रेय प्रभूने मुखवाणी आहे त्यांची. जसं आपलं तुम्ही सांगता ग्रंथ लावलेला आहे निर्वचन, कसं आहे निर्वचन, दत्तात्रेयची मुखवाणी आहे. तसं दत्तात्रेय प्रभूनी मुख वचन निरंजनाला शिकवून देवालयाला मोक्षाला पाठविले आहे. नुसतं कानानं ऐकलेलं नाही, डोळ्यानं पाहिलेलं आहे, कानानं ऐकलेलं आहे. आणि आपण रात्रंदिवस त्यांचे प्रार्थना करून त्यांच्या पाठीमागे लागलेलो आहे. आपण त्यांचे स्मरण करीत आहोत आणि करू लागलो आहोत आणि दुसऱ्यालाही सांगू लागलो आहोत. दत्ता देवालय मोक्षाला पाठविले आहे व अनेक भक्त आहेत चालणारे. अनेक भक्त तुमच्यासारखे आपल्या काय दादा काय नाव ताराचंद बापू सारखे, देशमुख गुरुजी सारखे आणखीन जर त्या नियमानं शुद्ध अंतःकरणानं निश्चयानं चालले तर जाणारच आहो आणि जाणारच चाललावच आपण. जर सांगितल्याप्रमाणे ऐकलेली विधी बरोबर केली तर कल्पना कशाचीच नाही, विषय वासना धरायची नाही. आशा मनुष्या तरसाना कल्पना वासना याला मारलं पाहिजे तर जाते, जात नाही असं नाही. आपला मार्ग इतका स्वस्त आहे, इतका निर्मळ आहे आणि इतका स्वल्प आहे, घेणाराला न घेणाराला काही नाही. व अनेक भक्त आहेत चालणारे कोणते, जे निस्वार्थ निसंग. आता ह्याचा अर्थ सांगायला गेले तर मला वेळ लागणार नाही, माझं आताच वहिले कमी होईल. थोडकं सांगतो, मला काय आता ह्याच्यावर पुन्हा मामा तुम्ही बोला काय बोलायचे ते, त्यावर मी आता मोठा सांगतो. मोक्षाला पाठविले आहे व अनेक विदे भक्त स्वार कसे पाहिजे, निसंग. त्यांनाच निसंगालाच हे ज्ञान होते, इतराला होत नाही. पण स्वार्थीना होत नाही. स्वार्थ असल्यानंतर कसं होईल ज्ञान, कसं होईल सगळेच कसं मिळेल, कोणतं तरी एकच मिळेल ना नाही. ज्या निस्वार्थीपणाने चालतो जो मानव, त्यालाच हे ज्ञान होते, त्यालाच हे साधन जमते आणि त्यानेच करावं. त्याच्यावर समर्थाची कृपा होते आणि कृपा झाल्यानंतर हे आपल्याला बुद्धे आठवते आणि तुमच्या आमच्या गाठी पडतात. तुम्ही कुठले, आम्ही कुठले, तुम्ही कोण, आम्ही कोण, कुण्या गावचे, कसे काय, पण कदा गाठी कुणी पाडून दिल्या आपल्या, त्या समर्थानं पाडून दिल्या. का जर बघ चुका युक्याच चुकायले, नीट चला, आनंदाने चला आणि सुहित तर करून घ्या, पण इतरांना सुद्धा जो ऐकतो त्याला सांगा असे म्हणतात. व त्या कृपेमुळे आपणाला सांगावं लागतं कुणाला, या नामे पुष्पमाळ घेऊन जप करावा, तोच मोक्षाला जातो, मोक्षाचा अधिकारी होतो. म्हणजे माळ, कोणची माळ, पुष्पमाळ. कुण्या पुष्पाची मामा माळ, जगधा पुष्पाची. जगधा पुष्प कोणते, कापसाचं फुल, कापसाच्या फुलाचा दोरा होतो, दोऱ्यापासून माळ बनती. आणि जगझाप ह्याला काय म्हणते, जगझा फुलाची माळ. सगळ्या इज्जती, सगळ्या लोकांची इज्जत झाकल्या जाते कपड्यांच्या ह्यानं. लहान असू तिथं मोठा असू, रंग असू, राव असू, कुणी असू, त्याला काय समसमान आहे सगळं, सगळ्याची इज्जत झाकली जाते. अशी ही जगझाप फुलाची माळ. आणि ती किती आहे, 128 महिन्याची आहे. म्हणजे काय, 128 म्हणजे 128 निम 64, 64 निम 32, 32 निम 16, 16 निम 8, 8 निम 4, 4 निम 2 आणि 2 निम 1. मी एकलाच राहिलो, मी अकेला आहे, स्वतंत्र आहे, स्वतः आहे, स्वतः स्वरूप आहे, मी स्वयंभू आहे मी. म्हणून आणखीन इतर खलबिलाचा माळा आपले दत्ता महाराज स्वयं असं तसं आपण त्यांनीच आपल्याला कृपा दिलेली आहे. एकदा घेतलं त्याला हमेशा आम्हाला काही नाही. त्यांनाच हे ज्ञान होते. काय झाली होते.
पणाने चालणे त्याला ज्ञान होते. त्या कृपेमुळेच सांगतात फुलाची माळ. आता 108 फुलाची माळ, 108 निम 54, 54 निम 27, 27 निम 13.5, 13.5 म्हणजे 13 निम 8, हा 13.5 फुटला म्हणे इथं. झाली फुटाफूट. काय उपयोग आहे त्याचा? ही खलविदाची माळ आहे. आपली काय आहे? 128 मानेची माळ. राहिला अकेला, मी स्वतः एकलाच आहे, अनेकामध्ये एकच आहे आणि एकामध्ये अनेक आहेत, ही लक्षात घ्या. गेला तर नाही, तर नाम घेऊन भ्रष्ट झाला तर त्याला मुख्य 16 संस्कार लागतात व अधोगतीला अधोगतीला जावं लागतं. काय करतो मामा त्यांना दुसरी काय? लिंक टाकली का मामा? दुसरी लिंक टाकले. घ्या बाप्पू, पाणी वगैरे प्यायचं असेल तर प्या बाप्पू. होय होय हो. प्यायचंच आहे. हा, पाणी वगैरे घ्यायचं असेल तर घ्या, 2 मिनिटाची गॅप द्या, काही हरकत नाही. बरं, घ्यायचंय पाणी. आज या सत्संगामध्ये आपले वयाने ज्येष्ठ असलेले, ज्यांचं वय आज 95 वर्षाच्या वर आहे, असे ज्येष्ठ गुरुवंदो दत्तभक्त परायण मुरलीधर बाप्पू पाटील, चिंचोली, बल्हाळनाथ तालुका, जिल्हा लातूर, खूपच सुंदर असा विषय घेऊन आज सत्संग सादर करीत आहेत. सूक्ष्म गुरुमार्ग लावा लक्ष दीर्घ, हाती घेऊन या ज्ञान खडग, चढावे 42 स्वर्ग. हा गुरुचा मार्ग कसा आहे म्हणून बाप्पूने सांगितलं. सूक्ष्म आहे, सुईच्या छिद्रापेक्षा सुद्धा सूक्ष्म आहे. याला दुर्ग लक्ष लावावं लागते, दीर्घ लक्ष लावावं लागते. आणि आपल्याला हातामध्ये जे शस्त्र घ्यायचं आहे ते आहे ज्ञान खडग, म्हणजे नामाचा खडग. आणि 42 स्वर्ग चढायचे आहेत. स्वर्ग तर 41च आहेत, मग हे 42 आले कुठून? तर या 42 स्वर्गाचा अर्थ असा आहे, आपले जे शुद्ध लक्षण घडीचे स्वयंभू असलेले, स्वयं स्वतः सिद्ध आनंद दत्त प्रभू, आनंदाची ज्योत असलेले दत्त प्रभू 42 पदावर आहे. आणि या 42 पदाची प्राप्ती तुम्हाला आम्हाला करायची आहे. आणि हे 42 स्वर्ग बापूने आपल्या बाजूतून आपल्याला समजावून सांगितलेले आहेत. असं खूपच सुंदर असं विश्लेषण या पदावर बापू घेत आहेत. स्व अनुभव सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे. त्यांना 2 मिनिटाची विश्रांती मिळावी म्हणून मध्यंतरी बोलण्याचा प्रयत्न केला. बापू पुन्हा सेवेसाठी तत्पर झालेले आहेत. पुढे बापू आणखी सेवा घेतील अशी त्यांना विनंती करतो. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. तर असे हे 42 वर्गाचं विश्लेषण बापूंकडून आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. आनंद देतो बापू. भ्रष्ट झाला तर लागतो. ज्याने गुरुनी सांगितल्याप्रमाणे केले तर जीवाचा उद्धार होतो. आपण जर आपल्या गुरुनं, आईबापाचे गुरुच ऐकलं तर आपला उद्धार होत आहे. अगोदर गुरुला शरण जा रे, गुरुला शरण जाणं. गुरु काय करतो? एकांताशी नेतो, बीज मंत्र कानी फिंकतो आणि ह्या जीवाला, आपल्या पहिल्या जीवाला मारून दुसरा जीव तयार करतो, मळकट काढतो त्याच. आणि जीवा मारून जीवितो, जीवन मुक्त होते. त्याला गुरु कसला पाहिजे? परज्ञानी, परातला, परात्पराच्या पुढला पाहिजे. असा खलविदातला जमत नाही, कोणत्याही व्यवसायातला जमत नाही. गुरु प्रज्ञानी पाहिजे, वेदांताची व सिद्धांताची माहिती देणारा, खलविदाची व आवरची व परची व परात्पराची असा माहिती देणाराच हा, हे शब्द त्याच्या तोंडून निघतात, नाही निघत नाहीत. माहिती देणारा. वेदांताच्या काय 4 मुक्ती आहे. वेदांताच्या 4 मुक्त्या कोणत्या? स्वरूपता, सायुज्यता, समीपता आणि सलोकता. हे आपणाला काय ह्याचा संबंध नाही म्हणा, पण आपणाला सांगण्यामध्ये येतं. आणि सिद्धांताच्या 4 मुक्त्या. सिद्धांताच्या 4 मुक्त्या कोणत्या? जीवन मुक्ती पहिली, आत्ममुक्ती दुसरी, नित्य मुक्ती तिसरी
आणि चौथी कैवल्य मुक्ती. ह्या 4 मुक्त्या कोणत्या आहेत? आपल्या परात्पर परज्ञानातून ही 4 मुक्त्या सांगितलेल्या आहेत. आता याचा स्पष्ट उल्लेख सगळा इतका होणार नाही माझ्यानं, पण थोडकं सांगतो मी. 4 मुक्त्या. पहिली जीवन मुक्ती म्हणजे काय? पहिलं जीवन या जीवाला कुणी सांगितलेला, गुरुनी सांगितलेला किंवा कुणी काही केलेला अनुताप व्हायला पाहिजे. अनुताप होता पुन्हा निजधास होतो, आणि निजधास झाल्यानंतर तेव्हा सगळं समजतं. म्हणून ह्या पहिली मुक्तीचे इतके लक्षण आहे. सांगायला गेले तर अजून पुष्कळ आहेत, पण आपण थोडक्यात ठोकताळा घ्यायचा आहे आपल्याला. आम्हाला इतकं समजत नाही, पण उगा थोडकं सांगतो. दुसरी आत्ममुक्ती. आत्ममुक्तीचं काय? आत्ममुक्तीचे काय आहे? त्याला म्हणतात नित्यमुक्ती. चहुसृष्टी म्हणजे चहुसृष्टीच्या देवताच्या आधी न राहणे व आत्म्याचे मूळ स्थान शोधणे. आपणाला तर दैवताशिवाय जमत नाही, पण इथं सांगतात मुक्ती का सांगते? चहुसृष्टीच्या देवताच्या आधी न राहणे म्हणजे ह्याला काय म्हणतात? नित्यमुक्ती. आणि तिसरी आत्म्याचे उद्वस्थान शोधणे, शुद्ध लक्षणात ठेवणे आणि शुद्ध आचरण करून शुद्ध माळा जपून त्याचे नाम घेणे, याला म्हणतात आत्म्या. तिसरी मुक्त आत्म्याची. आणि चौथी मुक्ती म्हणजे काय? चौथी कोणची मुक्ती आहे? कैवल्य. कैवल्य मुक्ती म्हणजे काय म्हणते? परिपूर्ण षडांग शोधणे व आनंद ओळखणे, याला काय म्हणतात? कैवल्य मुक्ती. म्हणजे षडांग कशाला म्हणतात मामा? आणि आम्हाला माहिती मिळाली आहे आपल्याला, पण सगळ्याला नाही मिळाली. षडांग म्हणजे पूर्ण पद्धतीमध्ये 71 ओळीला त्यांनी षडांग काय सांगितले आहे? अंगन्यास, करन्यास, ऋषीन्यास. त्यांनी काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये सगळा उल्लेख केलेला आहे. अंगन्यास, करन्यास, ऋषी ह्या तिन्ही प्रकाराने आपला परज्ञानी समागम तिन्ही प्रकाराने त्याला आठवून आपल्या अंगाचे 6 अंग, हाताचे बोट 5, 6 आणखी ह्या 6 पुढले षडांग म्हणजे 6 अंगाचा विलय करून देवाच्या पायी समर्पण करावे लागतात. त्याला काय म्हणतात? त्रिमूर्ती. तिन्ही प्रकारे त्याला षडांग शोधणे. ऋषीचा अंग, अंग, 6 अंग, आणि बरेच आहे त्याला. काय आता आपल्याला इतकं जमत नाही सांगाया, पण थोडकं घेतो. आयुष्य कुठे गेलो? शास्त्र अवघेने सहन करणे. चतुर्थ साधन कसं आलं का? काय ह्याच्यावर होतं? साधनाचा दूर राहणे, नाम घेणे, पंचविषयापासून दूर राहणे. दुसरी मुक्ती कुणकडे गेली का? दुसरी विरास समाधान नाही कसं झाली तर त्याला मुख्य 16 स्वर्ग घडला देणार. वेदांत 4 मुक्त्या इथं आल्या. कसं गेलं की थोडा माग पुढे झाला होता मामा. निजधास होत होत्या अमंग कडून मी म्हणजे चौथी मुक्ती झाली. सगळं झालं, सता झालं. शुद्ध आचरण ठेवणे म्हणजे त्याला कैवल्य मुक्ती म्हणतात. परिपूर्ण षडांग शोधणे
व आनंद ओळखणे याला हे आपल्या परज्ञानातून सांगितलेल्या 4 मुक्त्या आहेत. शेवटची मुक्ती अशा गुणाची अशा प्रकारची आहे. पुन्हा पुढे काय म्हणते, अरे गुरु घरचे उरटे खून पाण्याला लागली तान. काय म्हणते, गुरु घरची उरटे खून पाण्याला लागली तान. अरे आधी साधन साधावे मग गुरुशी वंदावे. अरे पण साधन कोणते कसे, तर महाराज म्हणतात अरे ओळखून घे ना तू. मग महाराज आम्ही तुमच्यापाशी बसला कशाला म्हणतात. शिष्या म्हणतो चतुष्ट साधन आहेत, अष्ट साधन आहेत. अरे एक साधन आहे का. पण काय म्हणते, गुरु घरची उलटी खून पाण्याला लागली तान. आधी साधन साधावे मग गुरुशी वंदन करावे. साधन कोणचे कोणचे त्याचे नावे सांगतो ऐका. पहिलं साधन नित्य, दुसरं अनित्य, तिसरं इह परत्र सम षटक व विराग. याचा अर्थही सांगतो जसा मला येते तसा. जास्ती काय मला फुडून सांगता येत नाही, थोडं सांगतो. नित्य म्हणजे आत्मा, आपला आत्मा नित्य आहे. गुरु परमात्मा परब्रह्म सद्गुरु हे साधन नित्य आहे आणि पहिलं साधन आहे. आणि दुसरं साधन अनित्य. बरोबर येईल का. प्रपंच 64च्या दैवता मायामय, सगळा जगमय पसारा हा मायामय आहे. म्हणजे हे ह्याला म्हणतात अनित्य साधन. आणि येह परत्र साधन म्हणजे काय, या कर्मभूमीवर विलास भोगणे, याबद्दल उदास राहणे. परत्र साधन म्हणजे काय, सृष्टीमधील दैवताविषयी उदास राहणे. या सृष्टीमधील कोणत्याही दैवता असेल त्याच्या अंगाला स्पर्श न होऊ देणे, त्यांना विषयाप्रमाण समान देखणे, याबद्दल उदास राहणे. परत्र म्हणजे. पुन्हा सम म्हणजे काय, अरे आपण सम म्हणजे कसं राहायचंय आपल्याला. सम म्हणजे दुष्ट वासनेपासून दूर राहणे, नाम घेणे, दत्त महाराजाचे गुरु महाराजाचे अत्यंत नाम घेणे, त्याला म्हणतात कोणतं सम साधन. आता दम म्हणजे काय, दम म्हणजे या इंद्रियाचे 5 विषयापासून दूर राहणे. कोणते इंद्रिय, कोणते, रूप रस गंध स्पर्श न होणे, ही 5 विषयाची नागिन या देहाला नागिनीने सरपवून टाकलेलं आहे. त्याचं विष चरता काही गोड लागत नाही, काही बी असले तर कडूच लागते, अशी ही नागिन आहे. इंद्रिय करते रात्रंदिन अमृत गोड लागे ना, म्हणून याला ही साधन म्हणतात. दम साधन ह्याला म्हणतात. षटक प्रकार म्हणजे काय, 6 प्रकार आहेत. आपणापासून गुन्हा नाही झाला तरी आपण सहन केलाच पाहिजे, कारण आपण कोणते आहात, दत्त महाराजाचे शिष्य आहात, आनंद मार्गी आहात. आपणाला ती सगळं सहन करायलाच पाहिजे. पुढलं श्रद्धा म्हणजे काय, शास्त्र आवडीने आपल्या प्रेमाने सहन करणे. अरे मनाभावापासून करणे, शुद्ध अंतकरणाने वाचणे, त्याचा जप करणे, आवडीने त्याचा अर्थ घेणे, आणि ह्याला म्हणतात श्रद्धा. समाधान म्हणजे काय, सुख आणि दुःख हा माणसाचा स्वभाव धर्म आहे. काय, सुख आणि दुःख हा माणसाचा स्वभाव जाणून ह्याचाही खेद करू नको रे मानवा.
समाधान, याला समाधान असे साधन म्हणावे. व विराग म्हणजे काय? विराग म्हणजे मला सद्गुरु केव्हा भेटेल. जसं नवीन प्रेमाला लागणारा म्हणतो माझं लग्न होईल म्हणून, नवीन तरुण माणूस तसं कसं झालं पाहिजे मनाला, म्हणजे मला सद्गुरु केव्हा भेटेल अशी मनाभावातून प्रेमता तळमळता असली पाहिजे. तर सद्गुरु भेटतो, काहीही भेटतात, पण मनाभावातून तळमळ या लागायला पाहिजे. ह्याला विराग साधन म्हणतात. अरे आधी साधन साधावे मग गुरुसी वंदावे. आधी साधन साधावे रे मग गुरुसी वंदावे. अष्ट साधन करून गुरुसी वंदावे. संपन्न करून मग गुरु, मगच रे गुरुरत्न पार का. अरे कशी या आपल्या जगात गुरुची चमक आहे, कसा गुरु चमकतो असे गुरु रत्न पार खावे. मग चंपे, मग काय होईल, मग चमके गुरुत्व विद्वत्व. ऐकू येईल का मामा? हो, चालू द्या चालू द्या, बरोबर आहे बापू. गुरु, मग गुरुचे, गुरु कसा चमके विद्वत्व गुरुची, मग पहा त्याच गुरु करून नाम घ्यावे, नाही तर अधोगतीला 16 संसार लागतात. नाहीतर गुरुनी सांगितल्याप्रमाणे वागल्यास आयुष्य संपल्यावर त्यांच्या नियमाप्रमाणे आपण जशी शाळा भरून पूर्ण शिकवितो, पास झाल्यानंतर कुठं होत संपल्या, त्याच आयुष्य संपल्यानंतर तो जीव आत्मा धन्य धन्य आता शेवट झाला. कारण का, त्यानं संपूर्ण गुरु आज्ञाप्रमाणे आईबापाच्या, साधू संतांच्या, मामासारख्याने जे उपकार केले त्यांचे उपकार मानून मानलेला राहतो. अशा आयुष्याचा काळ संपल्यानंतर पुन्हा काय होतं, ये पुन्हा त्याला हुडकीत गावावर धावून येतात. अरे आयुष्य संपले तरी तो राव पालंगावर बसून नामस्मरण करतो. म्हणजे कसं, काय म्हणते मध्वस्वामीच्या पदामध्ये, अरे देही असून बी देही झाला रे झाला तो प्राण. देही असून बी देही झाला झाला तो प्राण. नाम घोष गरजता, अरे नाम घोष गरजता आत्मया झाला विश्राम. कुण्या अक्षरी कैसे जपावे न कळे रे याचे वर्म. देहित असता विजयी झाला रे झाला तो प्राण. भयंकर लांब पद आहे, उगा थोडकं आपलं म्हणलं. अनाम समरून पाहून, त्याच नामस्मरण पाहून, हे पाहून ना काय झालं, नेलेल्या आलेल्या त्या यमाच्या संग झाला गदगदा हसू लागल्या. का हसू लागल्या, अरे आपण ह्याचा जीव संपलं, आयुष्य संपल्यानंतर ह्याचा जीव गेला, सगळं गेला, आपण न्यायला लावून हे नामस्मरणच करून बसलाय. असे आयुष्य संपले तरी नामस्मरण सुरीत नाही. अरे किती ह्याची किंमत, किंचित ह्याला भ्रांती कशी नाही मरणाची. किती याची आघात भक्ती. मग काय आहे, मग सूचना द्यावी लागते कशी. चला म्हणून जसे आपणाला कोर्टातून नोटीस येते, अरे चला तुमच्यावर गुन्हा केलाय चला, तस त्याला न्यायला येण्याकरता पत्र येत. या जीवाला यमाकडून पत्र येते, त्या जाणारालाच दिसत, बाकी दुसऱ्याला दिसत नाही. मग काय म्हणताय जीव, जाऊ चल सखे सत्वर, जाऊ चल सखे सत्वर. आलं ग प्रिय कराच पत्र,
आलं हो, आलं आलं प्रियकराच पत्र, जाऊ चल ग सखे सत्वर, आलं प्रियकराच पत्र. एक दूत भयानक आला, सर्व सैन्यासह संघाला, पाहून खळबळे नगर. कोणतं नगर? ह्या 3.5 हाताचं ही नगर खळबळलं. कुणाला पाहून? येमाला. भयानक रूप घेऊन आला तू. कसा आला का? सर्व सैन्यासह संघाला, पाहून खळबळे नगर. अरे गड कोट किल्ले पाडिले, ह्याचे नवदार बंद केले. पाहून खळबळे नगर, गडकोट किल्ले पाडिले, नवदार बंद केले. आता ते कसे राहणार रे मानवा? आता तू कसे राहणार? जेव्हा दूत घरामध्ये शिरले, धरून जीवाला चालले, तेव्हा तेथे न चाले कोणाचा जोर. कुणाचा जोर चालतो यमा पुढे? पण मग काय झालं? अरे यमाचे दूत असे आले भयानक, सगळं नवदार बंद केलं. अरे हात उचलला ना, तोंडात दूध जाईना, सगळे अवयव बंद पडले. मग काय झालं? झाल्यानंतर अरे तुम्ही ह्या वेशाला दैवताला भासताव, त्या दैवता अंगावरच्या हजारो दैवता आहेत, किती सांगता येत नाही. सगळ्या सोडून पळाल्या. अहो, देवता सगळ्या निघून गेल्यानंतर काळाच्या, अरे ह्या जीवाला ह्या देवतानी काळाच्या हाती देऊन निघून गेल्या रे. म्हणून हे मानवा, हे भक्ता, हे गुरु बंधू भगिनीनो, या देवताच्या नादी लागू नका. आणि लागला तर तुमचं कर्म तुमच्या बरोबर, आम्हाला काय करायचे? मग हात बुचले ना, तोंडात जाईना, सगळे अवयव बंद पडले, देवता सगळ्या निघून गेल्या. काळाच्या हाती निघून गेला, सोयरे धारे गणगोत अहंकार झाला. संपलं संपलं हो आमचं येणं जाणं खाणं पिणं. मग काय झाले? मग काय हरी, आता काय करावं? काळाच्या हाती तर जीवन निघून गेल्या. काळाच्या हाती जीवन निघून गेला. जसे आपल्या घरात चोर शिरले, व चोराच्या भीतीनं आपण चोरांनी आपलून त्यांच्या हातात सगळ्या आपल्या घरच्या किल्ल्या दिल्या. अरे आपला चोर भीतीनं, कारण भीती आहे की जीव मारायचा का, तिजोऱ्या हातात दिल्या. मग भीतीमुळं चोराच्या हातात दिल्या की किल्ल्या. मग काय करू? काही कोणी समजा काही कोणाला. मग काय, ह्या देवता निघून गेल्यानंतर आपला पूर्णमय परामय झाला. काय झाला? काहीही घेऊन जा. मग आपण काय म्हणतो तस, आपल्या अंगावरच्या देवता आपणाला सोडून काळाच्या हाती देतात. अरे मग आपण देवताला कशाला भजायचं? का भजायचं? भजायचं असेल तर तुमची मर्जी. देतात, निघून जातात व काळाच्या हाती देतात. चला चालला हा जीव म्हणून, सोयरे धायरे रडतात हो. पण कोणी रे कोणाचे नाही. जीव रे चालला ये माले चालला घेऊन. अरे तिथे कोणाचे चालत नाही. जीव घेऊन जातात. त्यावेळेस पुन्हा काय म्हणतो जीव? जीवाला, त्या जीवाला सगळं कळतं बर का. तुम्ही म्हणता मिळाला नाही, त्या जीवाला सगळं कळतं. जीव म्हणतो नाही रे कोणी कोणाचे. अरे नाही नाही रे कोणी कोणाचे. सोडविला मला कोणी पाटाची बहीण रे. अरे पाटाची बहीण सोडून शेजाची कामी ना रे दूर राहे. सोडविना मला कोणी पाटाची बहीण, शेजाची कामिनी दूर राहे. सोडविना बंधू
बंधू आणि कसोई रे रे भले भले. हे सर्व संपत्तीचे लोक कसे आहेत ही लोक? सर्व संपत्तीचे लोक, दिल्या घेतल्याची. अरे कुणी सोडविणारे मला, एका आनंद सद्गुरु दत्तात्रेय वाचुनी. हा जगाचा, सगळ्या मानवाचा, सगळ्या दुनियाचा हा मालक आहे, याला कीव आहे. म्हणून एका आनंद दत्त गुरु वाचुनी, सोडविणारे मला कोणी. मग काय होते? मौत होईपर्यंत सर्व कळतं त्याला. कळत नाही असं नाही, संपूर्ण कळतंय. मसन वाट्यावर जायची तयारी झाली, माडावर टाकलं, जीव गेला म्हणतात. पण अरे नाही, त्याला सगळं कळतं. जीव पालखीवर 1.25 हात राहतो. जीवाला समजतंय माझे कोण आले कोण नाही आले, सगळं बघतोय चौकून. ते जीव चहोकडे पाहतो व सरणावर घातल्यानंतर पुन्हा डोके फुटेपर्यंत राहतो. कवर राहतो? सरणावर घालून त्याच ज्या वेळेस डोकं फुटन त्या वेळेसच तो जातो, चहूकडे पाहतो. म्हणतो काय, इथे म्हणतो काय, अंतकाळी मी परदेशी. अंतकाळी किती वेळ टाइम मग बंद करायचं. आता कुठं अंतकाळी मी परदेशी, अंतकाळी हो मी परदेशी. ऐसे जाणून मानस नाही कोणी मजला. बाबा मामाला विचारा ना, जाणून मानसे नाही कोणी मजला रे. अंती दूर राहिलो, नंतर त्या जीवाला वासनात्मक देह निर्माण होतो. मामा वेळ झाली ना, कसं करायचं? घ्यायचं का पुढे? आपली परवानगी आहे का? नाही नाही, तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. पाणी प्यायचा ब्रेक लागत असेल तो घेऊ शकता. बंद करण्याचा ब्रेक लागत असेल तरी घेऊ शकता. भरपूर सेवा घेतलेली आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. निर्णय तुम्ही घ्या. टाइम झालाय बापू, मना बी नाही जमना एवढं. ठीक आहे बापू, काहीच हरकत नाही. घ्या, आटोप तर घ्या. ऐसे जाणून मानसी नाही कोणी मजसी, अंती दूर मी राहिलो. आता हे पुन्हा विषय दुसरा सुरू होतोय. नंतर त्या जीवाला दुसरा वासनात्मक देह मिळतोय. आता ही पुढची सेवा पुन्हा घ्यायला का? राहू द्या ना, मग आटोप तर घेऊन घ्या ना, काही हरकत नाही. एवढे बोलून मी माझे 4 शब्द बंद करतो व सगळ्या ना गुरु बंधू भगिनीना देव दत्त करतो. चुकून काही माझ्याकडून झालं असेल तर माफी मागतो व त्यांचा आशीर्वाद द्या मला. आणखीन आपलं असंच आनंदाने मजाने आपला संत मार्ग चालू द्या. आपला हे सद्गुरु महाराज की जय. अत्रे ऋषी अनुसया माता की जय. आनंद चिंतनम श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. देवदत्त देवदत्त. आनंद दत्त. एकदम सरळ या, मोबाईलच्या समोर या बाप्पू, सर्वांना दिसले पाहिजे. आनंद देवदत्त बाप्पू. आनंद देवदत्त. आनंद देवदत्त. हा देवा, 1 मिनिट फक्त, मला फक्त 5 मिनिटं बोलायचं आहे, पण नंतर बोलतो. आता एका छोट्याशा ह्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये काही 5 हरकत मिनिटं मला शेवटची संधी द्या, बस संपला. माड माझी. आनंद देवदत्त. आनंद अशा प्रकारे आजच्या सत्संगामध्ये ज्येष्ठ करून तो दत्त भक्त परायण मुरलीधर बाप्पू पाटील, राहणार चिंचोली, बल्हाळनाथ तालुका, जिल्हा लातूर, ज्यांनी वयाचे 95 वर्ष पूर्ण केलेले आहेत. आपला स्वानुभव
आजच्या सत्संगामधून मांडलेला आहे. किती त्यांना त्रास झाला, नाम घेण्यासाठी किती त्रास झाला. सर्व